आपण कुडाळमध्ये आलेलो आहे. पोचलाय तो आता ये इथे बघा. अभिषेक आणि करायचं असेल तर आपण इकडे रूम भेटणार आपल्याला. अच्छा अच्छा. नमस्कार मंडळी, एस लॅब या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. सुप्रभात, गुड मॉर्निंग सगळ्यांना. आणि आपण आता इथून निघत आहोत. तर वाजले 8:30. हे वाजतात बघा पाठी. 8:30 वाजलेले आहेत आणि आपण आता इथून निघतोय. आता थेट आपण डायरेक्ट जाणार कुडाळला. सो चला तर निघूया आता. कुडाळमध्ये आलेलं आहे. कुडाळ हा इथून हायवेवरून येत आला आणि हा कुडाळ डेपोला आता, ओल्ड डेपो, जुना बस डेपो कुडाळचा. ते आपण पोचतोय आता. 5 मिनटं पुढे अजून. हायवेवरून तुम्ही उतरलात की कुडाळ रेल्वे स्टेशनचा एक लेफ्ट येतो. तिथून खाली उतरला की मग ब्रिज खालून राईट टर्न मारून सरळ यायचं आतमध्ये. ही आता एस टी गेली ती त्या डेपोची होती. आपले फ्रेंड्स आता पुढे असतील बहुतेक. चला जाऊया आता. नमस्कार, आता आपण पोचलोय कुडाळमध्ये. हा कुडाळ डेपो, ओल्ड डेपो. आजूबाजूचा परिसर. आपण इथे आले होतो 2 वर्षापूर्वी. तिकडे हॉटेल दिसतं का, पुष्पा हॉटेल, ते आपण जेवलो होतो. आणि आता सर्व येत आहेत, एक 10-15 मिनटात पोचतील इथे. आणि इथून आपण मंदिर आहे, माऊली मंदिर, तिथे जाणार आहे. हे असं काही आपला डेपो आहे. वीस 25 मिनटं झाली आहेत. हा बघा, हे आता आलेलं आहे तिथे. हा बघा, हा तिथं फिरतोय येणार का. हा बघा, पोचलाय तो आता ये इथे बघा. कुठे गेला काय माहिती तिकडे. हे बघा, इथे एक जण येत आहेत. हा इकडे एक आला शिवम आणि हा बघा सिद्ध्या. आणि एक तो तिकडे कुठे गेला काय माहिती. इथे पुढे काय शोधत गेला तो. मला तर येतो म्हटलं कुठे गेला काय माहिती. इकडे गाडी आहे आणि इथे एक गाडी आहे. बघू आता कुठे काय काय होतंय. जायचं पुढे प्लॅन होतोय तो. बिस्किटच्या पुढे कुठे राहण्याला गेलेलं रे. आणि कोणाला द्यायला. हसतोय एकदम. भाच्याला द्यायला. बघा, लेट पण थेट आलेलं आहे कसा तरी. हा आपण आपल्याबरोबर आहे ना. नाव काय याचं. श्रेयस. आपण आपल्याबरोबरच आहे. बघूया आता. हे आता कुठे जायचं आहे. इथून निघतो आपण सर्व. चेंदवडला जायचं पुढे. हे ऍड्रेस भेटला का तुला. इकडे बघा, तो गाडी गेली ना तिथून लेफ्ट मारला की हा आपला कुडाळ रेल्वे स्टेशन आहे. कुडाळ रेल्वे स्टेशनच्या पलीकडच्या बाजूला आपण आलो आता. यांचा टाइमपास काय चाललं माहित नाही. कोणत्या ट्रेनने आला रे तुम्ही लोक काल. नांगरकोविल. काय. गांधीधाम नांगरकोविल. गांधीधाम. बापरे, खूप गर्दी भेटली यांना काल रत्नागिरीपर्यंत. ह्याचं काय चालू आहे. असं आपण इथून कुडाळकडून इकडून आलेलो आहे. गाड्या बघा इथे लावल्यात पुढे. आणि फर्स्ट आपला स्पॉट आहे देव रवळनाथ मंदिर, वालावल, लक्ष्मीनारायण. आपण जो जिकडे थांबलेलो मंदिरात तो ते मंदिर जरा पुढे आहे ते तिथून.
लक्ष्मीनारायण मंदिर आहे. इथे आपण आलो. इथे रवळनाथाचं मंदिर आहे. आणि हा याचं नाव काय? त्याचं नाव काय? हार्दिक मयेकर. हा इथे राहणार आहे. ठेवायला पाहिजे. आपल्या अभिचा भाचा आहे. ते त्याला भेटायला आलो होतो आपण. आणि त्याच्या जवळच हे मंदिर आहे सर. आणि पाया पाठी तलाव आहे. आपण दाखवूया याच्यामध्ये. हे बघा याच्या पाठी तलाव आहे आणि हे मंदिर आहे. आणि हे एंट्री आपण इथून जिथून आलो. आणि हे इमारत मागच्या वर्षी बनलेली आहे. जर तुम्हाला आता काहीतरी काम करायचं असेल म्हणजे देवाचं काहीतरी अभिषेक आणि करायचं असेल तर आपण इकडे रूम भेटणार आपल्याला. अच्छा अच्छा. सोयी सुविधा मस्त आहे इथे. तलावाच्या पासून जाऊ आपण. आहे आणि इथे आपण फोटो काढू शकतो. आणि ह्या साईडला इकडे पॉन्ड आहे. अच्छा फोटो काढू शकतो. फक्त झाडांना हात लावायची नाही. ओके. एकदम चांगली माहिती देतो आपल्याला. असं मंदिराचा गाभार आहे. खूप मोठा आहे एकदम. निघूया. हे शिवलिंग आहे बघा. बरोबर काठावर आहे. आणि मस्त एकदम जरा भारी येते मंदिराचा. एक ते कृष्णाचं छोटं एक मंदिर आहे. आमच्या देहाची झालेली रात्रीचे खेळ चालले. हा असा गोल एकदम परिसर पाठून आलो आपण आता. हे मेन आपण पहिला गेलो रवळनाथाचं मंदिर. हे देव घाडवस मंदिर आहे. म्हणजे 1 2 3 4 मंदिर आहेत एका ठिकाणी. परिसर खूप भारी आहे. 2 रस्ते आहेत. सर वरती गेलं की माऊली मंदिर. ह्या साईडला गेलं की नदी. आता आपण मंदिरावरून निघालो. आता आपण चाललो आहोत वालावलच्या कर्ली नदीवर.
आता आपण पोचलेलो आहोत वालावलच्या कर्ली नदीत. ही आहे कर्ली नदी. ही आहे आपली नदी वालावलकर. एकदम भारी सीन आहे. मी इथे पहिल्यांदा आले. फिरण्यासारखं ठिकाण आहे. इथे बोटिंग पण चालते बघा. इथे अशीच बोटिंग पण चालते मस्त. मंदिरापासून 1 किलोमीटर आहे. हे फुटबॉल प्लेयर आता हळूहळू चालत आहेत. इथून आपल्या चॅनलची सुरुवात झालेली असं म्हणता येईल. मंदिर आपण फर्स्ट दाखवलं होतं आलो तर. दर्शन वगैरे झालेलं आहे इथे आणि असं हे मंदिर. अकोला चॅनलची सुरुवात इथून झालेली आणि पहिला व्हिडिओ या मंदिराचा होता. इथे हे नवस जे पूर्ण होतात त्या हिशोबाने इथे लाकडाचे वस्तू
इकडे हे करायला लागते, द्यायला लागते. नवस जसं पूर्ण होईल तसं असं प्रॉपर गारण वगैरे घालतात. दर्शन वगैरे झालेलं आता. आता निघतो आपण इथून. हार्दिक पण निघतो इथून आता. हार्दिक आम्हाला सोडून चालला अर्ध्या रस्त्यातून. येतो येतो बोलला आणि आता येत नाही. आता दुपारचे वाजलेले आहेत 2 आणि घेतलाय ब्रेक, मिसळ ब्रेक. मस्त छोटंसं एक हॉटेल आहे तिथे थांबलो आपण. निवती हे बीच जवळ आहे इथून. या बाजूला इकडे महापण आहे. अभि काय सांगायचं आहे? मला तर भूक लागली. मिसळ बघा एकदम भारी आहे. काकडी बिकडी टाकलेली आहे मिसळमध्ये. स्पेशल म्हणजे काकडी टाकली. हां हां. हे काय सूप आणि हा सूप पितोय. याचा उपवास आहे. सुची आहे. आमच्या शुभम भाऊंचा उपवास आहे. मारुती काय आहे? काय ते? हलवा. सुजी आहे. सुजी. रव्याचा रव्याचा शिरा. हे बघा आपण इथे थांबलोय. छोटंसं हॉटेल आहे ते, हॉटेल स्नेहा म्हणून. मस्त चव भारी आहे. मस्त. आम्ही मिसळपाव खाल्ला. एकाचा उपवास होता त्याने काय सुजीचं रवा असं काहीतरी खाल्लंय. मस्त होतं ते पण. टेस्टी आहे थोडं. कैरी काकडी वगैरे टाकून मिसळमध्ये. आणि मस्त लोकेशन चांगलं आहे दोन्ही बाजूला. इथे गेलं तर महापण म्हणून आहे तिथे रोड. या साईडला निवती बंदर आहे. अच्छा हे इथे आपण येता आहे बघा. इथून वरतून आलं. स्पॉट दिसला म्हणून थांबलो. आपला सागरेश्वर आणि इकडे बेंगलोरला. आपण सागरेश्वर मंदिरमध्ये आले. खूप अथक परिश्रमातून. थोडे जरा थकते आता कारण कंटिन्यू गाडी चालवते मला. हे असं मंदिर आहे. आपण लास्ट टाइम पण इथे बीचला आलेलो आहे पण मंदिर दाखवलं नंतर. आता बीचवर जाऊया चला. मंदिराच्या बाहेरचा परिसर बघा. हे बघा हे मंदिर आहे इथे. तिथून आपण वरती आलो आणि हा समोर बीच. एकदम बघण्यासारखा बीच आहे हा. थोडे थकलेले वागलेले झाले सगळे. दमलेत आणि समुद्र खवळलेला दिसतोय.
एकदम भारी नजारा आहे बघा. त्यावेळी आपण एवढा एक्सप्लोअर नाही केलेला, फोटोज आणि थोडेसे रील्स काढलेले आलो तेव्हा. आणि आता पाणी एकदम बघा कितीच आहे, हे आहे. जाऊया जरा पुढे. पाणी इतके आहे बघ, सगळे इथं अनवाणी झालेले. अजून ते ओली हा बघ. हा बघ किती पाणी आहे अजून. आणि इथपर्यंत येत असणार आहे काय. हे माती रे हा ओली हा. पोचलो आहे वेंगुर्ला बीच, म्हणजे सागरेश्वर बीच आहे, सागरेश्वर मंदिराच्या बाजूला. आता इथून आता आपण सिद्धेशच्या घरी जाऊ बहुतेक, वेंगुर्ल्याच्या घरी. नंतर पुढे कुडाळला जाऊ बरं, सावंतवाडीला. बघूया कसा प्लॅन बनतोय तर. बाकी बीच आहे तसंच आहे, आजूबाजूच्या गोष्टी थोड्या बदलल्या आहेत. हे बघा इथे ह्या असं जे स्पॉट आहे तिथे आम्ही फोटो काढला होता. असेल माझ्याकडे तर मी टाकेन ह्याच्यामध्ये, मस्त फोटो होता. आणि इथे पण एक रील वगैरे बनवली होती. आणि तिकडे त्या साईडला बंदर आहे, तिथे आम्ही गेलो होतो फर्स्ट आणि नंतर इथे आलो होतो. बाकी सिद्धेश आणि श्रेयस यांना मूड आला आहे जरा, आता भिजायला गेले सगळं. शुभम बघतोय लांबून. अभि बघा डाकू फोनवर बोलतोय. तर आपण जस्ट पोचलोय सिद्धेशच्या घरी, गावच्या घरी. हे त्याच्या वडिलांचं घर आहे इकडे. जिथे आपण थांबलो होतो ते आईचं घर आहे, आईच्याकडचं. नाव काय रे गावाचं आपल्या? आडील गावामध्ये आपण आडील. ही बघा एकदम छोटी वारी आहे एकदम रे. चाय ब्रेक झालेला आपला. असं काय घर आहे बघा. थोडा मागला कोण जाणार ती भांडणं चालू. आता आपण आलेलो आहोत सिद्धेशच्या घरी. आणि इथून आता मस्त जेवायला वगैरे बसलोय. चिकनचा बेत आहे, आईने चिकन वगैरे केलं आहे. आणि आता जेवण वगैरे सगळे दमलेले आहेत, झोपणार आता आम्ही. आणि तुम्हाला उद्या उठल्यावर सगळं गाव वगैरे थोडं दाखवतो इकडे. बघा मस्त चिकन, चुका चिकन आणि कालवण त्याचा मस्त बेत झालेला आहे आजचा. आता जेवूया आणि झोपूया आणि उद्या सकाळी भेटूया. आता चला बाय बाय. सगळे उठलेले आहेत तिथे, एक एक आंघोळ वगैरे झाली.